वाघनका महाराष्ट्रात आल्यानंतर आणि थेट साताऱ्यात आल्यानंतर आज त्याचा भव्य दिवस सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। आपण जर बघितला असाल हा पवई येथील हा मार्ग आहे, चौक आहे, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य जो पुतळा आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथे रॅलीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर हे सगळे शिवप्रेमी जे आहेत ते आतुरतेने वाट बघतायत, कारण ती वाघनखं जी आहेत, जी वाघनखं आता पाहता येणार। आपण शिवप्रेमींशी बोलणार आहोत। काय सांगाल, एक आनंदाचा क्षण आहे खऱ्या अर्थाने, महाराष्ट्रात वाघनखं आलेली आहेत आणि त्याचा भव्य दिवस सोहळा पार पडतो। एक सातारकर म्हणून खरं तर प्रथमतः आम्ही राज्य सरकारचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक सातारकर म्हणून मनापासून धन्यवाद देतो। अशी वाघनखं की ज्या वाघनखांनी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, अशी वाघनखं आज आमच्या ऐतिहासिक राजधानी साताऱ्यामध्ये येत आहेत। तर त्यामुळे एक सातारकर म्हणून खरं तर एक खूप अभिमान असा वाटतोय आम्हाला। नक्की सातारकर म्हणून एक अभिमान आहेच। काय सांगाल, नेमक्या आज भावना काय नक्कीच वाघनखे जे शिवरायांनी वापरलेत हा खरे तर अखंड हिंदुस्थानच्या हृदयातला विषय आहे आणि एक आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट अशी की भारतामध्ये वाघनखे ज्या आलेल्या आहेत त्या सर्वप्रथम साताऱ्यामध्ये आलेल्या आहेत आणि या ठिकाणी माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन, मिरवणूक वगैरे हा प्लॅन नव्हता, पण राजांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी मिरवणुकीचं नियोजन करावं ही विनंती केली आणि ती मान्य करण्यात आली आणि आज असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण 2-3 दिवस झालं मीटिंग चालू आहेत आणि नियोजन कसं पाहिजे, काय पाहिजे ह्याचं सगळं रेखी थोडक्यात केलेली आहे आणि या सर्व जे नियोजन झालं याबद्दल सरकारचं तसेच माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं सर्व सातारा नगरी। आपल्यासोबत आणखी शिवप्रेमी आहेत, काय भावना काय, काय सांगाल, काय वाटतं? सातारामध्ये जे वाघनखे आले आणि प्रथम आपला मान जो मिळाला तर खरं तर हे वाघनख्याचा जो ऐतिहासिक संदर्भ आहे तो प्रतापगडचा आहे आणि तो प्रतापगडची जी घटना आहे त्यानुसार जे सातारला प्रथम मान मिळाला तर अगदी योग्य आहे। आमच्या या शुभेच्छा आहेत। काही तरुण शिवप्रेमी आज किती भावना काय काही नाही, महाराजांनी जे प्रतीक आहे महाराजांचं की त्यांनी ते त्या काळामध्ये स्वतः त्या वाघनख्या डिझाईन केलेल्या, महाराज एक इंजिनियर होते चांगल्या प्रकारे, त्यांनी त्या वाघनख्या डिझाईन केल्या। आज सातारा ही राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये ती वाघनखे येत आहे तर खरंच खूप आनंद आहे शिवभक्त म्हणून आम्हाला। नक्कीच आपण जर बघितलंय शिवभक्त म्हणून आम्हाला आनंद आहे, कारण भव्य दिवस सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आणि आपण जर बघितलं असाल तर इथे फुलांनी जे आहे ते सजवलेलं आहे, शिवाजी महाराजांचा इथे चौक आहे, पुतळा आहे, त्या ठिकाणी सगळे शिवप्रेमी जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इथे आल्यानंतर खऱ्या अर्थानं रॅलीला सुरुवात होईल आणि कार्यक्रम जो आहे तो भव्य दिव्य पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह सुशांत सावंत, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।